गुरुपौर्णिमा हे गुरु शिष्यांच्या नात्यांचे, आदर्शांचे, प्रेमाचे प्रतीक मानले जाते. गुरुवर प्रेमाचा आदर, भक्तींचा वर्षाव करून त्यांच्या कृपेस आशीर्वाद करण्याचा हा दिवस म्हणजे शुभ पुण्यदायी हा योगच असतो. सर्व विद्या, वेद, पुराणे हे त्यांचे माहेरघर, मूळ क्षेत्र, आद्य गुरु म्हणून महर्षी व्यास यांचे स्थान अनन्यसाधारण आहे. म्हणून गुरुपौर्णिमेस व्यास पौर्णिमा असेही संबोधले जाते. महर्षी व्यास यांचा जन्मदिवस म्हणून आषाढ महिन्यातील पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा व्यास म्हणून देखील ओळखली जाते. आपण ज्यांना गुरु मानतो आणि त्यांच्यामुळे आपल्याला अर्थ मिळाला गेला, त्यांच्या प्रती आदर, कृतज्ञता, सन्मान व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. त्यांच्याकडून गुरुमंत्र, शिक्षा, दीक्षा घेतली जाते. त्या दिवशी गुरुची पूजा केली जाते. गुरुपूजा हे सत्यांचे पूजन, ज्ञानांचे पूजन व ध्यानांचे पूजन असते. गुरुच्या सानिध्यात राहून जिज्ञासा, शिष्य, नम्रता, सेवा भाव सर्व काही शिकतो. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मस्त आहात ना? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर तुम्हाला हा आजचा दिवस खूप छान, मस्त, भरभराटीचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. तर आज आहे गुरुपौर्णिमा. तर त्या दिवशी आज मी स्वामींची पूजा करणार आहे, स्वामींचा अभिषेक करणार आहे. तर सर्वप्रथम आधी पाण्याने अभिषेक केला, नंतर दही, दूध हे पंचामृत केलं होतं, त्यांनी मी स्वामींचा अभिषेक केला. नंतर हळदीच्या पाण्याने अभिषेक केला. मग सर्व अष्टगंधाने मी अभिषेक केला. छान असे फुलांनी सजवलं. अभिषेक करताना मी श्री स्वामी समर्थांचा जप केला. स्वामींची पूजा करत करत कोणी 11 माळेचाही जप करत असतो किंवा नाही जमलं तर 1 माळेचा जप केला तरी चालतो. स्वामींना छान अभिषेक करून झालाय माझा. आता त्यांना अष्टगंध लावते, कुंकू लावते. आज मी मनोभावे स्वामींची पूजा करणार आहे. स्वामींची पूजा करताना वेगवेगळी पुस्तके आहे स्वामींची, ग्रंथ आहे किंवा 11 माळेचा जप करतो तर तसा जप केला तरी चालतो. श्री स्वामी समर्थ असाही जप केला जातो. तर स्वामींची पूजा करताना असं काही नाही, मनोभावे स्वामींना हाक मारा तर ते आपले हाक नक्कीच ऐकतील. त्यांच्यावर विश्वास आहे. विश्वास ठेवणं हे महत्त्वाचं आहे. श्रद्धा असणं महत्त्वाचं आहे. तर आपण सुद्धा स्वामींनी ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत, तर असं नाही की स्वामींना विनंती करायची किंवा आपण स्वामींना सांगायचं. आपलंही काही कर्तव्य आहे त्या गोष्टीमध्ये, की फक्त देवाकडे मागणी करून गोष्टी पूर्ण होत नाहीत. म्हणतात ना, कर्म करत जा, फळांची अपेक्षा करू नकोस. तसेच स्वामीसुद्धा सांगतात की तू आपले कर्म करत जा, फळांची अपेक्षा करू नको. देवानेही सांगितलं आहे. असं काही नाही की आपण काहीच करायचं नाही आणि सर्व काही देव आपल्याला देणार. तर जे आपल्याला कामे दिली आहेत, आपल्याला जी कामे करायची आहेत ती आपल्याला करावीच लागतात. आपल्याला त्यातून बाहेर निघायचं असतं. फक्त मार्ग दाखवायचं काम ते स्वामी करत असतात. तुम्ही त्यांच्या मार्गावरती चालाल, त्यांच्या गोष्टी करत राहाल तर ते तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतील. नुसतं त्यांच्यावर, देवावर आपण डिपेंड राहून काहीच उपयोग होत नाही. तर आपण त्यांना गुरु बोलतो तर त्यांचं काम ते करत असतात. पण आपले शिष्य म्हणून आपलंही काहीतरी कर्तव्य असतं. ते मार्ग दाखवण्याचं काम करत असतात, तर आपलं मार्गावर चालणं हे आपलं काम असतं. त्यांनी मार्ग दिला आहे, त्या मार्गावर चालणेच हीच आपली गुरुदक्षिणा असते गुरुसाठी. भारतीय संस्कृतीत आई-वडील आणि गुरु देवासमान मानले जाते. आई-वडील आपल्याला जन्म देतात, आपले पालनपोषण करतात, तर गुरु आणि बुद्धिमान व्यक्तिमत्वांचा विकास करतात. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीत माता-पिता आणि गुरु यांना ईश्वरांचा दर्जा दिला आहे. तर आषाढ महिन्यात आषाढ तळला जातो, हे तुम्हाला काही जणांना माहिती असेल किंवा काही जणांना माहितीही नसेल. तर मला जितकी माहिती आहे ते मी हे सर्व करते. आणि तुम्हाला पण जे काही माहिती असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. सर्वांची परंपरा ही वेगळी असते. आमच्यामध्ये आषाढमध्ये आकाड तळतात.
तर जसं म्हटल्याप्रमाणे माझी आई लहानपणापासून मी बघत आली, की आमच्या आजूबाजूला जे देवांचं मंदिर असायचं तिथे जाऊन आम्ही आई देवाला निवेद नारळ करायची, घरच्या देवांना निवेद नारळ करायची. आई आम्हाला नेहमी पहिल्यापासून सांगत असते, की आषाढ महिन्यात आकाड का तळतात? कारण आपण आषाढ महिन्यात वातावरणात बदल होतो. आजूबाजूला सगळीकडे ओलावा, सगळी पावसाची रिमझिम असते, रोगराई असते. त्यामुळे आपल्याला छोटे-मोठे आजार होतात, पोटदुखीचे आजार होतात. त्या हे सर्व आपल्याला होऊ नये म्हणून आषाढ महिन्यामध्ये आकाड तळतात. त्या दिवशी देवाला निवेद नारळ करतात. तर आज मी रव्याच्या साजोऱ्या केल्या आहेत. नैवेद्य हा मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला असा आषाढ महिन्यात केला जातो. आकाड तळला जातो घरामध्ये. तर मी आज वेगळं म्हणून मी आज साजोऱ्या करते आणि आज देवाला छान असा नैवेद्य दाखवणार आहे. अशा गोड साजोऱ्या पुऱ्या पुऱ्या करतात ते तळणीच्या पुऱ्या केल्यात मी. पण तेलकट नको म्हणून मी तव्यावर पण अशा साध्या कमी तेलामध्ये पुऱ्या केलेल्या आहेत आणि थोड्या थोड्या आऱ्यासाठी शंकरपाळी करते. तिखट मिठाच्या ती कर बोलली म्हणून मी आज ते करते. छान अशा कुरकुरीत तिच्यासाठी थोड्याशा केल्या. हे बघा. तर माझं असं सर्व झालेलं आहे रेडी. तर स्वामींना आवडते म्हणून मी मिरची भजी, बटाट्याची भजी, घेवड्याची शेंग, डाळ-भात, खीर, चपाती असं मी जेवण बनवलंय. तर नैवेद्य दाखवते आता. आता ते दाखवूया. तर हे आहे देवाचा आपल्या कुलदेवताला, आपल्या देवाला आणि हे आपल्या स्वामींना. श्री स्वामी समर्थ. 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 हे देवा, काय चुकलं असेल ते क्षमा करा. सर्वांना सुखात ठेवा. स्वामी.
परमेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्मा, तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मस्त आहात ना? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर सर्वात आधी माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मी मनापासून स्वागत करते. तर तुम्हाला हा आजचा दिवस गुरुपौर्णिमाचा खास दिवस आणि तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा मस्त भरभराटीचा जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते. तर तुम्हाला सर्व मी देवपूजा आणि स्वामीची पूजा आज आपण मनापासून मी केली, तुम्हाला शेअर केलं. तर तुम्हाला कसं वाटलं हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. तर व्हिडिओचा मी इथेच एंड करते. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय. श्री स्वामी समर्थ.